श्री स्वामी समर्थ सगळ्या स्वामी भक्तांना. तर चला पाहूया स्वामी महाराजांचा काय संकेत किंवा काय संदेश तुमच्यासाठी आलेला आहे. पॉझिटिव एटीट्यूड रखे, सेल्फ रिस्पेक्ट रखे, आप रिस्पेक्ट के काबिल हो, सच्चे प्यार के काबिल हो. तर इथे तुम्हाला सांगण्यात आलं आहे की तुम्हाला तुमची जी सेल्फ रिस्पेक्ट आहे त्याला जपणं खूप गरजेचं आहे. आपली जी आत्मरक्षा किंवा आपली जी मान, आपलं जे आत्ममान आहे त्या मानाची रक्षा करणं हे आपलंच कर्तव्य आहे. जर तुम्ही एखाद्यामुळे किंवा एखाद्यासाठी तुमची सेल्फ रिस्पेक्टसुद्धा एका साईडला ठेवताय तर तुम्ही खूप चुकीचं करत आहात. इथे तुम्हाला सांगण्यात आलं आहे की तुमचं ॲटिट्यूड पॉझिटिव्ह असणं खूप गरजेचं आहे आणि तुमची सेल्फ रिस्पेक्ट असणी पण गरजेची आहे. आता इथे सेल्फ रिस्पेक्ट कुठे कुठे बिघडू शकते. जर तुम्ही नेगेटिव्ह ॲटिट्यूड दाखवता, नेगेटिव्ह ॲटिट्यूड ठेवता, म्हणजे तुम्ही एका प्रकारे एखाद्यांशी वागताना कुठेतरी घमंड दाखवता, कोणत्याही प्रकारचा असो, मग तो पैशांचा असो, मग तो तुमच्या भक्तीचा असो, की मी स्वामी महाराजांचा खूप मोठी भक्त आहे किंवा मोठा भक्त आहे, किंवा कोणत्याही प्रकारचा घमंड असो, तो हा घमंड आहे ना, हा कुठे ना कुठे तुमच्या नावाला खाली पाडणार, बाकी काही करणार नाही. तुमचा एक जो मान सन्मान आहे तो संपेल आणि तुम्ही स्वतःची सेल्फ रिस्पेक्ट स्वतःच खाली कराल. तर तुम्हाला इथे सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही पॉझिटिव्ह, सकारात्मक तुमचे विचार आणि सकारात्मक तुमचा ॲटिट्यूड असणं गरजेचं आहे, वागणं गरजेचं आहे. स्वतःची सेल्फ रिस्पेक्ट तुम्हीच करू शकता, स्वतःची आत्मरक्षा तुम्ही करू शकता. ठीक आहे. आणि तुम्ही असे व्यक्ती आहात की तुम्हाला रिस्पेक्ट मिळायला हवी, तुम्हाला मान मिळायला हवा, कारण तुमचे काही कामं अशी आहेत, तुमचे कर्तव्य किंवा तुमचे विचार किंवा तुम्ही माणूस किंवा तुमचं मन श्री स्वामी समर्थ, किंवा तुमचं मन जे काही आहे ते चांगलं आहे, पण एक छोट्याशा गोष्टींमुळे सगळं काही बिथरतं. ह्या गोष्टीला पण तुम्ही लक्षात ठेवा. आणि जर तुम्ही कोणाच्या प्रेमापोटी स्वतःची सेल्फ रिस्पेक्ट घालवताय, कोणाच्या प्रेमापोटी स्वतःला बिथरवून लावताय, तर हे खूप चुकीचं आहे. कारण तुम्हाला जे तुमच्यासाठी लिहिलं आहे किंवा जे तुमच्यासाठी बरोबर आहे किंवा जी व्यक्ती तुमच्यासाठी बनली आहे, जी तुमच्यासाठीच आहे आणि त्या व्यक्तीमुळे तुमचं भाग्य नेहमी उज्ज्वलच होईल, तीच व्यक्ती तुमच्या आयुष्यात टिकणार आहे आणि तीच व्यक्ती तुमच्या आयुष्यात येणार आहे. बाकी तुम्ही मोठ्या मोठ्या संकटांशी दूर व्हाल. सो तुम्हाला इथे चांगलंच मिळणार आहे. निशंक रहा, खुद को इतना कमजोर मत होने दो कि तुमको किसी के एहसान की जरूरत पडे. बघा इथे पुन्हा तुम्हाला तोच संदेश आलेला आहे की तुम्ही एकीकडे तुम्ही कोणा दुसऱ्यासाठी स्वतःचं सगळं हे घालवताय. विचार करा, सगळं चांगलं होईल. श्री स्वामी समर्थ.